नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 11 जुलै 2026. आज चंद्र वृषभ राशीत असून सकाळी 11:04 चंद्र कृतिकामधून रोहिणी नक्षत्रात जातो आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या दुसऱ्या भावात आहे. आज तुमचं लक्ष फक्त बँक बॅलन्स आणि जेवणावर असेल, त्यामुळे आज आर्थिक प्रगती उत्तम राहील. अश्विनी नक्षत्र सकाळी खर्चाचे स्पीड ब्रेकर येतील, म्हणजे अचानक खर्च वाढू शकतो, पण 11 नंतर तुमचे पैसे आणि मन दोन्ही एकदम सेफ आणि सुरक्षित राहील. भरणी नक्षत्र सकाळचा बोनस किंवा अचानक झालेला फायदा 11 नंतर अचानक वाढणाऱ्या खर्चामध्ये अडकू शकतो, त्यामुळे दुपारनंतर काळजी घ्या. कृतिका नक्षत्र सकाळची शारीरिक दगदग 11 नंतर अचानक लॉटरीमध्ये बदलू शकते, त्यामुळे आज आर्थिक धनलाभ आहे. मेष राशीसाठी उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना खिशात पिवळ्या मोहरीचे थोडे दाणे एका पुडीत ठेवावे. पैशाची आवक छान राहील. वृषभ राशीच्या लोकांनो, आजचे हिरो तुम्हीच आहात. चंद्र तुमच्याच राशीत आहे. आज तुमच्या रुबाब आणि व्यक्तिमत्व बघण्यासारखे असेल. स्वतःच्या आवडीनिवडी आज पूर्ण करा. आजचा दिवस उत्तम आहे. कृतिका नक्षत्र सकाळी थोडा आळस येईल, पण 11 नंतर अचानक एनर्जी वाढेल आणि चांगला फायदा होऊ शकतो. रोहिणी नक्षत्र सकाळी साक्षात भाग्याचा VIP सपोर्ट मिळेल, पण दुपारनंतर थोडा मानसिक ताण वाढू शकतो. मृग नक्षत्र दिवसभर मित्रांची आणि 11 नंतर भाग्याची दुहेरी भक्कम साथ मिळते आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज देवघरात किंवा स्वतःच्या खिशात एक ताजे पांढरे फूल, मोगरा किंवा चाफ्याचे नक्की ठेवावे. मन शांत आणि प्रसन्न राहील. मिथुन राशीसाठी 12व्या भावात चंद्र आहे. आज विनाकारण ऑनलाईन शॉपिंग वरती किंवा प्रवासावरती खर्च होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे बॅटरी सेव्ह मोड ऑन ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळावा. मृग नक्षत्र खर्चाच्या वेळीही मित्रांची आणि नशिबाची मदत अचानक धावून येईल. आजचा दिवस उत्तम राहील. आद्रा नक्षत्र सकाळी 11 पर्यंत धोका आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्या. कोणती गुंतवणूक टाळा. 11 नंतर मित्रांच्या मदतीने रिलॅक्स वाटेल. पुनर्वसू नक्षत्र 11च्या आत महत्वाची कामे पूर्ण करा, कारण नंतर सिस्टीम क्रॅश म्हणजे धोका आहे. आज काळजी घ्या. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज डाव्या पायाच्या घोट्याला किंवा डाव्या खिशामध्ये एक साधा काळा धागा नक्की ठेवा. अनावश्यक खर्चाला आणि दृष्टीला ब्रेक लागेल. कर्क राशीला चंद्र लाभाच्या घरातून उत्तम नफा देईल. सकाळपासून मेसेज, कॉल्स आणि जुन्या मित्रांची भेटी गाठी जोरदार चालतील. आजचा दिवस आपल्याला आर्थिक बाबतीत देखील उत्तम आहे. पुनर्वसू नक्षत्र सकाळी कार्यसिद्धी. 11 नंतर अचानक मित्रमंडळीतील वाद, त्यामुळे कोणाशी वाद करू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा आणि आज थोडे शांत राहा. पुष्य नक्षत्र सकाळचे गैरसमज 11 नंतर मिटतील आणि कामे 100% यशस्वी होतील. अश्लेषा नक्षत्र सकाळी सर्व सुरक्षित राहील, पण 11 नंतर संवादामध्ये मतभेद होऊ शकतात, त्यामुळे आज बोलताना काळजीपूर्वक बोलावे. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज सकाळी घराबाहेर पडताना गोमातेला थोडासा गुळ नक्की खाऊ घालावा. अडकलेले काम मार्गी लागेल. सिंह राशीसाठी चंद्र 10व्या भावात आहे. आज ऑफिसमध्ये तुमची पळापळ होईल. सकाळी बॉस कडक मूड मध्ये असेल, पण 11 नंतर तोच बॉस तुम्हाला चहासाठी विचारू शकतो, परंतु काम करताना शांतपणे आणि व्यवस्थित करावे. मघा नक्षत्र सकाळी कामात अडचणी आणि अडथळे येतील. 11 नंतर मात्र ईश्वराचे सुरक्षा कवच आपल्याला मिळते आहे, त्यामुळे दुपारची वेळ उत्तम आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळचे कौतुक 11 नंतर अचानक कामाच्या दगदगीत बदलू शकते, त्यामुळे लक्ष ठेवून काम करा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा कामाचा ताण 11 नंतर अचानक अनपेक्षित फायद्यामध्ये बदलू शकतो. आज धनलाभाचे शुभ संकेत आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. ऑफिसमध्ये बॉस आणि क्लायंट सोबत बोलताना तोंडामध्ये एक अखंड लवंग नक्की ठेवा. तुमचा चांगला प्रभाव पडेल. कन्या राशीला अचानक 9व्या भावातील चंद्रामुळे अचानक देवदर्शनाची किंवा लांबच्या प्रवासाची ओढ लागेल. नशिबाचे आज दारे उघडे राहतील. आजचा दिवस उत्तम जाईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा आळस 11 नंतर अचानक मोठ्या आनंदात आणि धनलाभामध्ये बदलू शकतो. हस्त नक्षत्र सकाळी साक्षात भाग्याची भक्कम साथ मिळेल, पण दुपारनंतर मानसिक किंवा शारीरिक थकवा जाणवेल, त्यामुळे थोडा आराम करा. चित्रा नक्षत्र दिवसभर मित्रांची आणि 11 नंतर नशिबाची
डबल 7 तुम्हाला तयार आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज कोणत्याही मंदिरात किंवा देवघरात ईश्वराला एक पिवळे फूल नक्की अर्पण करा. भाग्योदय नक्कीच होईल. तुळ राशीला आज 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. कुणाशीही हुज्जत घालू नका. गुप्त गोष्टी उघड होण्याचा धोका आहे. आज थोडी काळजी घ्या आणि वादावरती आणि वाणीवरती नियंत्रण ठेवा. चित्रा नक्षत्र कठीण प्रसंगात मित्रांची आणि दुपारनंतर नशिबाची भक्कम साथ मिळेल. स्वाती नक्षत्र सकाळी 11 पर्यंत डेंजर झोन. गाडी सावकाश चालवा, कोणाशी वाद करू नका. 11 नंतर मित्रांमुळे टेन्शन कमी होईल. विशाखा नक्षत्र 11च्या आत महत्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे, कारण नंतर सिस्टीम क्रॅश किंवा धोका आहे. आज काळजी घेणे आवश्यक आहे. तुळ राशीसाठी उपाय आहे, आज एका छोट्या कागदात तुरटीचा खडा बांधून खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. गुप्त शत्रू आणि नकारात्मकता दूर राहील. वृश्चिक राशीसाठी आज 7व्या भावातील चंद्रामुळे जोडीदारासोबत मजेत वेळ जाईल. नवीन बिझनेसच्या डील 11 नंतर फायनल होऊ शकतात. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. विशाखा नक्षत्र सकाळची डील 11 नंतर धोक्यात येऊ शकते, त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या. कामे आधीच संपवा. अनुराधा नक्षत्र सकाळचे गैरसमज 11 नंतर मिटतील आणि नातेसंबंध 100% यशस्वी होतील. ज्येष्ठा नक्षत्र सकाळी नाते सुरक्षित राहील, पण दुपारनंतर वाद होऊ शकतात, त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना स्वतःच्या कपड्यांवर थोडेसे सुगंधी अत्तर किंवा परफ्यूम नक्की लावा. जोडीदार आणि क्लायंट इम्प्रेस होतील. धनु राशीला आज 6व्या भावातील चंद्रामुळे विरोधकांशी 2 हात करावे लागतील. पळापळ खूप होईल, पण तुम्ही शत्रूंचा अगदी सहज धुव्वा उडवाल. विजय तुमचाच आहे. मूळ नक्षत्र सकाळी कामात अडचणी येऊ शकतात, वाद होऊ शकतात, पण 11 नंतर सेफ मोड सुरू होईल. कोणती अडचण राहणार नाही. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळचा बोनस किंवा फायदा 11 नंतर आरोग्यातील खर्चावर बदलू शकतो, त्यामुळे आज थोडी काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र सकाळचा शारीरिक ताण 11 नंतर अनपेक्षित लॉटरीमध्ये बदलू शकतो. धनु राशीसाठी उपाय आहे, आज कामाच्या ठिकाणी स्वतःच्या डेस्कवरती एक लिंबू ठेवा. नकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि दिवस उत्तम जाईल. मकर राशीसाठी आजचा 5व्या भावातील चंद्रामुळे डोक्यात भन्नाट आयडियाज येतील. शेअर मार्केट आणि मुलांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये लक्ष राहील. आजचा दिवस उत्तम आहे. उत्तराषाढा नक्षत्र सकाळचा आळस 11 नंतर धनलाभात आणि उत्साहामध्ये बदलेल. श्रवण नक्षत्र सकाळी नशिबाची VIP साथ मिळेल. दुपारनंतर डोक्याला थोडा ताप होईल, त्यामुळे थोडं दुपारनंतर शांत राहा. धनिष्ठा नक्षत्र दिवसभर मित्रांची आणि दुपारनंतर भाग्याची दुहेरी साथ मिळते. आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. मकर राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी नाश्ता करण्यापूर्वी जिभेवर किंवा कपाळावरती शुद्ध केशरचा किंवा हळदीचा एक थेंब नक्की लावा. बुद्धी तल्लख होईल. कुंभ राशीची अवस्था आज मला घरी जायचंय आणि आराम करायचा अशी असेल. आज अंगात थोडा आळस राहील. सकाळी घरातली कामांची गडबड असेल, पण 11 नंतर सगळेजण एकदम रिलॅक्स मूडमध्ये येतील. धनिष्ठा नक्षत्र घरात मित्रांची आणि दुपारनंतर नशिबाची भक्कम साथ आहे. आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. शततारका नक्षत्र सकाळी 11 पर्यंत प्रॉपर्टीचे वाद किंवा घरातील कटकटी टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा, नंतर एकदम रिलॅक्स वाटेल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 11च्या आत महत्वाची घरगुती कामे संपवा. नंतर अचानक सिस्टीम क्रॅश होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची महत्वाची कामे टाळावी. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा नक्की लावावा. घरातील सुख शांती वाढेल. हा उपाय आज सायंकाळी व उद्या सायंकाळी दोन्ही दिवस करावा. मीन राशीला आज 3ऱ्या भावातील चंद्रामुळे अचानक खूप हिंमत येईल. ऊर्जा मिळेल. तुमची संवाद कौशल्ये, टायपिंग स्पीड आणि धाडसी निर्णय आज बघण्यासारखे राहतील. आजचा दिवस धाडसी जाईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळची कार्यसिद्धी 11 नंतर प्रवासातील वादामध्ये अडकू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी भावंडांशी वादविवाद होण्याची संभावना आहे, पण दुपारनंतर कामे 100% यशस्वी होतील. रेवती नक्षत्र सकाळी प्रवास सुरक्षित राहील, पण दुपारनंतर विनाकारण मतभेद टाळा. आपण आज थोडी काळजी घ्या. मीन राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्याजवळ एखादा चांगला पेन कामाच्या ठिकाणी कुणाला तरी वापरण्यासाठी नक्की द्या. तुमचे संवाद कौशल्य अजून वाढेल. तर मित्रांनो, हा होता 11 जुलैचा कृतिका ते रोहिणी नक्षत्रातील ज्योतिष गणितावर आधारित एकदम अचूक आणि सात्विक लेखाजोखा. सकाळी 11 नंतर तुमच्या मूडमध्ये कसा रिलॅक्स बदल झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले उपाय नियमित करा
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.